नमस्कार मित्रांनो, आज आपण आलेलो एक अंगापुरामध्ये आणि अंगापुरामध्ये आल्यानंतर अतिशय सुंदररित्या फायनल पार केलेला आहे। आपण ह्या ठिकाणी 3 नंबरचे विजेते आहेत। काय सांगतात काय थोडक्यात मुलाखत जाणून घेऊया। चला तर पाहिला। नमस्कार। नमस्कार। सर्वप्रथम तुमचं नाव सांगा आपल्या विकासनाळ यूट्यूब चॅनलला। आशुतोष भोसले। नाव सांगितलं, गाव सातारा खेड। सातारा खेड। तर काय आपल्या लाडक्या बैलाचं नाव? विमान। विमान आहे। विमान हा पायरा कोणासोबत झालेला? माणिक माणिक। माणिक हा कोणाचा आणि कुठल्या गावचा बैल होता? तो दादा सुळेवाडीचा बैल। सुळेवाडी यांच्या माणिक सोबत हा पायरा झालेला। गाडी कशी पडली? गाडी गट सेमी सुंदर पळाली। फायनल मध्ये जरा वरचढ रान लागल्यामुळं मधनं जरासं विमान हातात राहिलं मध्ये। तर या ठिकाणी जाणून घेऊया काय म्हणते थोडक्यात। तर काय सांगाल, गाडी कशी पडली आणि गाडीनं तुम्हाला गुलाला ठेवलेले या गाडी थोडक्यात विमानाबद्दल? थोडक्यात आज बैलानं गुलाल केला, पण अगदी सगळ्यांची मनं जिंकली। आणि सर्वात म्हणजे गट आणि सेमीला चांगलीच पळाली आणि टॉपच्या बैलांच्या सेमीतच म्हणजे जसं की प्रताप तात्या झांजुर्णे यांनी समालोचक आहेत, त्यांनी खूप अतिशय सुंदररित्या समालोचकचं काम केलेलं आहे। आणि त्यांनी बघा सेमी नंबर 2मध्ये हा सगळ्यात मोजकच म्हणजे असं जोरात सेमी झाला। त्याच्यामध्ये चरेगावचा स्वामी होता, राहुल कापले यांचा काय होतं डायमंड होता, ती पण बैल अतिशय उत्तम चांगली आणि चांगलीच पळाली। त्याच्यामध्ये आपला सेमीमध्ये नंबर बसला आणि सेमी पण उत्कृष्टरित्या चांगलं पळाला आणि नंबर केला। आज आपण फायनलला 7 नंबर तास लागलं, पण बाहेरून पण विमानानं चांगलीच कामगिरी केली आज। शेवट विमान हे लँडिंग न करता डायरेक्ट फायनलला डायरेक्ट गुलाला पात्र ठरलं। आणि काय सांगाल अजून विमानाचं आत्तापर्यंत अशा प्रकारचे किती गुलाल आहेत विमानाचे? नाही, गुलाल झालेत, बरेचसे झालेत। ते कसं आहे, झाले तर झालेच गुलाल, पण सगळ्यांचा साज पाहिजे। सुट्टी मेकर आमचे शरद ड्रायव्हर कोकराळे, सोमा ड्रायव्हर किंवा ही मुलं झटणार आहेत, चरण शेठ म्हणा, आशू भोसले, अमोल कोळपे, चेतन, सचिन, काय अशी लोक आहेत की ती अड्डा म्हणलं का नाही की त्या दिवशी हातातलं कामं टाकून बैलासाठी किंवा बैलाच्या प्रेमापोटी त्या मैदानात हजर मागणं का होईना होतेच। आणि सर्वात म्हणजे त्या बैलावरचं एवढं प्रेम आहे की सकाळपासून संध्याकाळपर्यंत त्या बैलावर कायमच असतात, बैल सोडून कुठे जात नाहीत एवढं। आणि त्यांच्या मनाखातीर बैल चांगलाच पळतो। या सगळ्यांची साथ असल्यामुळं बैलाने आज कामगिरी चांगली केली। आत्तापर्यंत बैलाने तुम्हाला कवा कुठं गेलाय आणि तिथं नाराज केलंय किंवा असं चेहरा पाडलाय किंवा असं काय कुठं झालंय का? काय होतं ना असं कधी कधी होतं की शेवट शर्यत आहे, आज जीत आहे तर उद्या हार पण आहे, कोणाची हार जीत आहे। म्हणजे आपण असं कोणाला नावं नाही ठेवायची काय की आज सगळ्यांचीच बैलं पळतात, ठीक आहे। आणि आज आपण जे पळतोय किंवा आपण त्याच्यासाठी कष्ट घेतोय त्याला पण जाण आहे शेवट, आणि त्याने आज आपल्या सगळ्यांची मनं जिंकली, एवढं सांगेन। हार जीत असते मित्रांनो, कुठल्या मैदानामध्ये गेल्यानंतर आज आपण हारतो, पुढचा जिंकतो, परंतु आपली देखील जीत केव्हा ना केव्हा होतच असते। आणि या ठिकाणी आज विमानने हे करून दाखवलेलं या ठिकाणी भरपूर असे या ठिकाणी सहकारी मित्र आहेत किंवा ह्यांचेच असणारे चालक मालक देखील आहेत। आपण या ठिकाणी ड्रायव्हर देखील आहेत, ह्यांना देखील विचारून घेऊया काय नक्की तुम्हाला विमानबद्दल काय वाटतं किंवा काय? आमचं खास ड्रायव्हर सांगू शकतो सोमनाला। मी विमानच्या आत्ता माझ्या हातात गाडी आली शेटमुळं, कारण त्यांना आपण म्हणजे प्रमाणिकपणानं गाडी हाणा येतो म्हणून। तसं प्रमाणिकपणानं आदतला विमान असल्यापासून शरद ड्रायव्हर गाडी हाणतात, कारण शरद ड्रायव्हरनं पण त्याच्यावर भरपूर गुलाल केलेला आहे। शरद ड्रायव्हर गाडी हाणतात चांगले सुंदर असे विमानचे। आता जास्त करून माझ्यापेक्षा शरद ड्रायव्हरनं बल ही पळवलेला आहे आणि
शिरा ड्रायव्हरच सांगू शकतो की बैल कसा गाढवला, त्यांना कसं काय केलं ते त्यांनाच माहीत. आता आपण तर कसं आहे बैल पेटल्यानंतर माझ्या हातात बैल आला विमान. खरं परिस्थिती म्हणजे त्याला सगळं कष्ट शिरा ड्रायव्हरनं घेतलेलं आहे. आता आपण जाऊया एका ड्रायव्हरकडून दुसऱ्या ड्रायव्हरकडे आणि काय सांगतात चला तर मग पाहूया. काय सांगाल? हे सांगतात की सर्वात जास्त गाडी तुम्ही विमानाची हाणलेली आहे आणि आत्तापर्यंत गाडी किती वेळा तुम्ही विमानाची हाणली, काय सांगाल? आतापर्यंत कमीत कमीत मी एक 25-30 वेळा हाणली गाडी म्हणजे. कसा वाटतो ह्यो पळायला, काय ह्याचा जोश आहे किंवा अहो अजूनपर्यंत तोडच नाही बैलाला. म्हणून तर असे सोमनानासारखे ड्रायव्हर बसतात गाडीवरती. त्याला आपण घडवून दिल्यामुळं सोमनाना टॉपचंच आहे आणि बाब्यामुळे याच्यामुळं टॉपलाच आहे तर सोमनाना. त्यामुळं कसं आवर्जून या गाडीवर बसतात. इमान म्हटलं की आवर्जून कुठलाही ड्रायव्हर, परशान ड्रायव्हर असो, सोमा ड्रायव्हर असो, आवर्जून बसतात. जेव्हा एक ड्रायव्हर दुसऱ्या ड्रायव्हरची तुलनात्मक करतो तेव्हा तुम्हाला काय वाटतं? नाही कसं आहे, नावच आहे एक नंबर इमानचं, त्यामुळं ड्रायव्हरचं लोकांचं कसं असतं, सहनशीलता पहिल्यांदा पाळली पाहिजे महत्त्वाचे म्हणजे. बरोबर. आज शरद गाडीत इमानची हाणतो, शरदनं लगेच सोमा गाडी बसल्यानंतर शरदनं नाराज नाही असं नाही झालं पाहिजे ना. कारण त्याला पण मला पण कधी वाटावं की विमानची गाडी माझ्या हातून जावं, शरद गाडी हाणतोय. असं नाही की भेदभाव असं आम्ही कुठले ड्रायव्हर करत नाही एकमेकावर. बरोबर. कारण आज समजा सोमानं गाडी हाणली तर आज सगळं शरदनं सुट्टीचं सगळं नियोजन शरदनं केलं. असं नाही की सोमाचं गाडी हाणतोय शिकाव किंवा शरदनं. पुढच्या महिन्यात पण मी काम करतो शरद गाडी हाणत. असं नाही की भेदभाव वगैरे मीच गाडी हाणतोय किंवा असं शरदनंच गाडी हाणावी असं काय आमचं भेदभाव अजिबात 100% तसं नसतो. शरदनं हाणली काय मी हाणली काय, देवा नशीबवर चाललेलं असतं ना ते माणूस 100% यशस्वी होतच. खूप छान बोलतात, तुमचं मनापासून आभार मानतो. अतिशय सुंदररित्या असं एकमेका करू सहाय्य आणि अशी जी तुमची ड्रायव्हरची जोडी विमानाकडे डायरेक्ट अशीच आम्हाला पाहायला मिळावी. आणि आत्ता पुढचं काय नियोजन आहे आत्ता विमानाचं? आता पुढचं नियोजन विमानाचं 14 तारखेला आहे. कारण की उद्या गाडी पळायची होती विमानची नेवरीच्या मैदानात, पण मला उद्या बाब्याची गाडी असल्यामुळे बुलढाणा त्यामुळे तिकडे जायचं आहे. त्यामुळे त्यांना म्हणलं मी काय उद्या नाही आजच गाडीला येतो म्हणलं मी. मग त्या शेटनं मालकांना नियोजन केलं, मग आज मी आलो होतो गाडी हाणण्यासाठी. धन्यवाद. जास्त काय अशी आपली मुलाखत वातावरणाचं वगैरे सर्व या आणि आता आपल्याला जायचं देखील सर्व या ठिकाणी मित्रमंडळी तुमची थांबलेले इथं. तुमचं मनापासून आभार मानतो आणि अतिशय सुंदररित्या चांगली मला मुलाखत या ठिकाणी दिली. ह्यांचं देखील मालक इथं विमानाचे अतिशय सुंदररित्या वेळात वेळ काढून चांगली मुलाखत मला दिली. मला फक्त एवढं सांगायचं आहे की आज बैलगाडी क्षेत्रामध्ये जे ड्रायव्हर लोक आहेत ह्यांची खरंच कामगिरी एक नंबर आहे. पण जे ड्रायव्हर लोक गाडी पुढं पळत असताना जी पुढं गाडी येते आणि मग त्या खुरूप आलेला असताना ती ड्रायव्हर लोक छकड्यामध्ये उभं राहतात, तर त्यांनी उभं राहू नका. कारण आपला परिवार आहे, आपल्याला सगळी लोक आपली घरी वाट बघत असतात किंवा सगळ्या लोकांना आपली काळजी आहे. तर एक जीवनाशी खेळ हा खेळू नका. एवढंच तुम्हाला सांगेन की गाडीवर शक्यतो उभं राहण्याचा प्रयत्न करू नका. आमचे मित्र होते मराठ्याचे महेश म्हणून, पण आज तो माणूस इथं नाही आहे. पण आज आम्हाला माहिती आहे, आज आम्हाला त्याची अजून पण आठवण येते की उणीव भासते की तो व्यक्ती आज आमच्यात नाही आहे. मला फक्त एवढंच सांगायचं आहे ड्रायव्हर लोकांना की पैसे काय तुमच्या कष्टाचे मिळत असतात तुम्हाला, ठीक आहे, पण यार आपलं घर परिवार सगळी लोकं आहेत आपली कोणतरी वाट बघते. ह्याच्यामुळं शक्यतो गाडीवर उभं राहण्याचा प्रयत्न करू नका, ठीक आहे. मित्रांनो, एवढी तुम्ही अशी कोणी सर्व ड्रायव्हरांना एक विनंती आहे ह्या मालकांकडून आणि माझ्याकडून देखील की तुम्ही अशी रिस्क घेऊ नका. तुमची मुलं आहेत, आईवडील आहेत किंवा मंडळी वगैरे घरची सर्व फॅमिली आहे, ती सर्व वाट बघत असते की ड्रायव्हर आज म्हणून गेलेले. तर हे सर्व आणि हे काय असं दृश्य दिसल्यानंतरनं एक वेगळा त्या ठिकाणी असा पाहण्याचं दृश्य येतं. हे मात्र कृपया या ठिकाणी पाहायला मिळू नये हेच एक विनंती करतो आणि या ठिकाणी थांबतो. तर पाहायला सर्वांनाच उत्सुकता लागली होती की विमानाची मुलाखत आणि गुलालात राहिलेला आहे आत्ता. तर एक जाता एक लास्ट प्रश्न विचारतो
तर अंगापूरच्या मैदानामध्ये कोणासोबत याचा पायरा झाला होता? आज सोळेवाडीचा माणिक म्हणून बैल होता. आतून पळणारा बैल आहे, पण चांगला पळणारा बैल आहे. आणि त्याच्यासोबत आज आपण 3 नंबर केला. दुसरी गोष्ट आज सांगायचं तात्पर्य एक आहे की आज आमचं हे अंगापूरचं मैदान जे आहे ते प्रत्येक म्हणजे गणपती बसल्यानंतरनं मैदान पडतात. तर त्या मैदानामध्ये आमच्या चुलत्यांपासून आहे ना संजय माने आप्पा आणि ऋषिकेश संजय माने हे माझे भाऊ आणि संजय आप्पा माने चुलते आहेत. पण तेव्हापासून आजपर्यंत आम्ही बघत आलो आहे लहानापासून. पण गणपतीच्या ह्या शुभमुहूर्तावर आहे ना आमची बैलं पण पळतात, मालकाचं नाव पण रोशन करतात आणि गावाचं पण नाव प्रत्येक भागात काढतात. त्याचा आनंद आहे. धन्यवाद. अतिशय सुंदर आणि वेळात वेळ काढून माहिती दिली त्याबद्दल. या ठिकाणी बैलाचे जे संगोपन असते तर अशा प्रकारे काय नक्की करतात जाणून घेऊया. आपलं नाव? सचिन, राहणार खेड. विमानाकडे पाहिल्यानंतर काय वाटते आता तुम्हाला? मनामध्ये काय असं जागृत? नाही तसं काय तो नाराज करत नाही आम्हाला. कधी कधी चुकी होती त्यामुळं असं होतंच. चुकी त्याच्यापासून होती का तुमच्या? आमच्यापासूनच होती. कधी त्याच्यापासून काय चुकी होत नाही. धन्यवाद मित्रांनो. आणि याच ठिकाणी आपण थांबूया. शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. आपले नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब करा.